राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते यामधला पुढचा भाग. भारतामध्ये गरिबी कशी आली? भारत हा एक गरीब देश आहे. आणि मग एक फार गंमत आहे, स्वतंत्र भारतामध्ये सातत्याने गरिबी हटावचे नारे दिले जातात. बरं, ही गंमत कशी आहे? एक पक्ष गरिबी हटाव, आम्ही आलो तर गरिबी हटवू म्हणत सत्तेवर येतो आणि सत्तेवर येऊन गरिबी काही हटवत नाही. तो 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष सत्तेमध्ये राहतो आणि गरिबी काही 1 इंचही कमी होत नाही, 1% कमी होत नाही. आणि मग तो पक्ष सत्तेतून गेला की पुन्हा तो ते नारे द्यायला सुरुवात करतो. सत्तेच्या बाहेर असताना गरिबी हटाव, सत्तेत बसल्यावर गरिबी थोपवा, अशी ही एक गंमत चालू आहे. आणि ही भारतामध्ये गरिबी कशी आली? ज्या देशामध्ये घराघरामधून सोन्याचा धूर निघायचा, सोने की चिडिया म्हटलं जायचं, त्या देशावर गरिबी कशी आली? या मुस्लिम आक्रमकांनी काय काय केलं नुकसान समजून घ्या. आहे ना, हिंदू मुस्लिम भाईचे जे काय भूत आमच्या डोक्यावर आहे, म्हणून हा सगळा प्रपंच मांडलाय मी. ह्या इस्लामिक आक्रमकांनी स्त्रिया बलात्कारित केल्या, लुटल्या, हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली, मंदिरामधलं सगळं लुटून नेलं. त्याचबरोबर या लोकांनी भारतीय लोकांना कसं गरीब बनवलं, त्याची काही दाखले यांनी पुस्तकात दिलेत. कत्तली, बलात्कार, मंदिरांचा विध्वंस, गुलामी, याबरोबरच हिंदूंना इस्लामिक राजवटीमध्ये आर्थिक शोषणाला सुद्धा तोंड द्यावं लागत होतं. मुस्लिम आक्रमकांच्या आधी जगाच्या GDP मध्ये असलेला भारताचा 33% वाटा मुघलांच्या राजवटीपर्यंत 16-17% खाली आला. ही आकडेवारी बहुसंख्य जनतेच्या दारिद्र्याची खरी निदर्शक नाहीच आहे. कारण भारतामध्ये निर्माण होणारी संपत्ती मुस्लिम राज्यकर्ते आणि त्यांच्या भोवतीची बहुसंख्य मुस्लिम सरदार आणि अमीर उमरावांची सरंजामशाही व्यवस्था यांच्या हातात एकवटली होती. सर्वसामान्य जनता कमालीच्या दारिद्र्यामध्ये जगत होती. या आर्थिक शोषणाचं मुख्य साधन होतं अतिरेकी कर. अधूनमधून लागू होणारा जिजिया कर तर कंबरड मोडणारा होताच, पण एरवी देखील शेतीवरील आणि शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणारे असत. बहुसंख्य मुस्लिम हे शासन व्यवस्थेमध्ये अधिकारी आणि कारकून म्हणून वा सैन्यामध्ये काम करत असल्यामुळे शेती करणाऱ्या मुस्लिमांची संख्या अत्यल्प होती. आजही बघा, शेतकरी मुसलमान दिसत नाहीत तुम्हाला. त्यामुळे शेतीवरील या करांचा बोजा हिंदूंवर पडत असे. जिझिया तर फक्त हिंदूंसाठीच होता. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये हा कर 50% पोहोचला होता, ज्यामुळे शेतकरी कमालीच्या दारिद्र्यात ढकलले गेले होते. हिंदूंची अवस्था बघून आनंदित झालेला इजिप्तमधला सुफी संत मौलाना शमसुद्दीन तुर्क म्हणतो, हिंदू स्त्रिया आणि मुलं मुसलमानांच्या दारावर भीक मागू लागली. दिल्ली सल्तनत सुरू झाल्यापासून अवघ्या 90 वर्षात ही परिस्थिती आली होती. इतिहासकार फेरिस्ता म्हणतो, कित्येक शेतकऱ्यांवर कर भरण्यासाठी आपल्या बायका मुलांना विकण्याची वेळ आली. मंडळी, हे सगळं मी तुम्हाला सातत्याने सांगतोय, कारण ना, इतिहास विसरू नका. आपण इतिहास विसरलो ना की काय होतं, इतिहासाची पुनरावृत्ती होते. तोच आपल्यावर पुन्हा तेच संकट येत राहतात. कारण आपण इतिहास विसरतो, त्यामुळे इतिहासातून काही शिकत नाही आणि न शिकल्यामुळे त्याच्यावर काही उपाययोजना करत नाही. आणि उपाययोजना करत नाही म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते. आज बरोबर तेच चालू आहे. वक्फ बोर्ड, हे काय भानगड आहे? तीच भानगड आहे. वक्फ बोर्ड हीच भानगड आहे आणि ही काँग्रेसने घडवून आणलेली आहे. मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये हे कर यापेक्षाही अधिक वाढले. शेतकरी अक्षरशः भिकेला लागले. कर भरणं अशक्य झालेले शेतकरी आपली घरदारं जमिनी सोडून जंगलात जाऊन लागले. तर तिथे सुद्धा त्यांचा पाठपुरावा करून जंगली श्वापदांप्रमाणे जंगलातल्या लपून बसलेल्या शेतकऱ्यांना ठेचून मारलं गेलं. इसवी सन 1630 ते 1632च्या दरम्यान मुघल सैन्यानं माळवा, गुजरात, दख्खन या प्रदेशामध्ये मोहीम काढली असता शहाजहानने तो संपूर्ण प्रदेश बेचिराख करण्याचा हुकूम काढला होता. या प्रदेशामध्ये 2 वर्ष मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये 74 लाख लोकांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. आणि सर्वसामान्य जनता अशा दुष्काळामध्ये हुरपळत असताना मुघल सैन्य
मुघल सैन्य ताजमहाल सारखे महाल बांधत होते. 4 कोटी रौप्य मोहरा खर्च केल्या जात होत्या. एक रौप्य मोहरेमध्ये 280 किलो तांदूळ मिळत होता त्या काळात. यावरून मुघलांनी आपल्या चैनीसाठी सामान्य जनतेचं कसं शोषण केलं हे दिसून येतं. मुघलांच्या राजवटीमध्ये 56% कर आकारला जात होता. हिंदू राजवटीमध्ये तो फक्त 16% होता. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे शहाजहानच्या राजवटीमध्ये एकूण उत्पन्नापैकी 62% रक्कम बादशहा आणि त्याच्या भोवतीच्या अमीर उमराव सरदार दरकदार शहाजादे यांच्या गोतावळ्यातील फक्त 665 लोकांच्या वाट्याला येत असे. या अतिरेकी करांबरोबरच संपत्तीची अमाप लूट हे देखील भारत गरिबीच्या फेऱ्यात का ढकलला गेला याचे एक उत्तम उदाहरण होतं. यानंतर मी एकच आता शेवटचं उदाहरण सांगतो आणि हा भाग संपवतो. मोहम्मद बिन कासिमनं सिंधमध्ये केलेल्या लुटीचा 1/5 भाग, गंमत बघा, मोहम्मद बिन कासिमनं सिंधमध्ये केलेल्या लुटीचा म्हणजे फक्त सिंध प्रांतात, संपूर्ण भारतात नव्हे, फक्त सिंध प्रांतात केलेल्या लुटीचाही संपूर्ण लूट नाही, त्याचा फक्त 1/5 भाग बागदादला पाठवला. तर बगदादचा इजाज ती संपत्ती पाहून हरखून गेला आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी जमिनीवर पालथा पडून म्हणाला, तुझ्या कृपेनं जगातली सगळी संपत्ती आणि खजिना मला मिळालेला आहे. भारत किती श्रीमंत होता आणि काय आम्ही कुठे येऊन बसलोय बघा. आजही काय आहे, आजही भारतातली सगळी संपत्ती राज्यकर्त्यांमध्ये एकवटलेली आहे. इथे लिहिलंय ना, 62% रक्कम बादशाह आणि त्याच्या भोवतीच्या अमीर उमराव सरदार दरकदार शहाजादे यांच्या गोतावळ्यातील फक्त 665 लोकांच्या वाट्याला होती. 65%. आज काय? आज सगळे आमदार खासदार करोडपती अब्जाधीश, काही हजार कोटींचे घोटाळे. सामान्य माणसाच्या हातात काय? शेतकरी आत्महत्या करतायत. जो खरा पिकवतो, भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो, त्या शेतीप्रधान देशामधल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि कुठल्याही घाणेरड्या मार्गाने निवडून आलेल्या एका आमदार आणि नगरसेवक आणि खासदाराकडे करोडोंची संपत्ती आहे. हेच आहेत ते सगळे अमीर उमराव सरदार दरकदार शहाजादे. वेगळं कोण आहे? तेव्हा मुघलांचे होते, आता हिंदूंचा देश आहे, आता आपले आहेत. तेच चालू आहे मागील पानावरून पुढे. असे अनेक दाखले या पुस्तकामध्ये सत्यावर आधारित प्रचंड अभ्यास करून अभिजित जोगांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मंडळी, हे माझं राष्ट्राय स्वाहा चॅनल फारसं सबस्क्राईब करत नाही आहेत लोक, नुसतंच बघतायत. माझी विनंती आहे की तुम्ही जेवढं जास्त सबस्क्राईब कराल चॅनल, तेवढा माझा हुरूप वाढेल. माझ्या लक्षात येईल की लोकांना जास्तीत जास्त ऐकायचे, बघायचे. मी अशी अनेक पुस्तकं आहेत. मला मनुस्मृती हे अतिशय पुस्तकावर जे काही विचित्र बोललं जातं, मनुस्मृती जाळली जाते, त्याचे अनेक खऱ्या मनुस्मृतीत नेमकं काय होतं काय नव्हतं ह्याच्यावर पण ह्या पुस्तकाच्या नंतर मी बोलणार आहे. अशा अनेक पुस्तकं मला तुमच्या समोर आणायची आहेत, आपल्या हिंदूंना जागं करायचे. एवढाच प्रामाणिक हेतू आहे. जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा आणि आवडलेला प्रत्येक भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारित करा, म्हणजे मराठीत शेअर करा. धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया. राष्ट्राय स्वाहा.